प्रिय ग्रामपंचायतीच्या 28 लाखांच्या घोटाळ्याचे बिंग फुटले. सरपंच अनिलकुमार सोयाम अखेर अपात्र. उपसरपंच गुनाराम मेहर यांनी स्वीकारला पदभार. नमस्कार, सत्य को जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सालेकसा जी. गोंदिया. सालेकसा तालुक्यातील पिपरिया ग्रामपंचायतीमध्ये नागरी सुविधा योजनेच्या निधीत झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी राज्य शासनाने मोठा निर्णय दिला आहे. अप्पर आयुक्त नागपूर यांच्या अपात्रतेच्या निर्णयाविरोधात माजी सरपंच अनिलकुमार तेजलाल सोयाम यांनी केलेले अपील ग्रामविकास मंत्रालयाने फेटाळून लावले आहे. या निर्णयानंतर आज उपसरपंच गुनाराम बुधराम मेहर यांच्याकडे सरपंच पदाचा प्रभारी पदभार सोपवण्यात आला असून गावात फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोष साजरा करण्यात आला. माहिती अधिकारातून झाला घोटाळ्याचा पर्दाफाश. डिसेंबर 2023 मध्ये ग्रामपंचायतीच्या निधीत हेराफेरी झाल्याची कुणकुण लागताच गुनाराम मेहर यांनी त्यांचे सहकारी धीरेंद्र अग्रवाल यांच्या माध्यमातून माहिती अधिकारांतर्गत कागदपत्रे मिळवली. या कागदपत्रांच्या आधारे 1 मार्च 2024 रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. चौकशीत सरपंच आणि सचिव दोषी आढळल्यानंतर विभागीय आयुक्तांनी 14 जानेवारी 2025 रोजी सोयाम यांना अपात्र घोषित केले होते. कसा झाला 28 लाखांचा घोटाळा? तपशील. तक्रारीनुसार नागरी सुविधा योजनेच्या एकूण निधीपैकी 33% म्हणजेच सुमारे 28 लाख रुपयांची अफरातफर करण्यात आली. पत्रात नमूद केल्यानुसार खालीलप्रमाणे रकमांची हेराफेरी झाली. वर्ष 2020 ते नोव्हेंबर 2023 रोजी प्राप्त झालेल्या 13,58,999 रुपयांपैकी 10,320 रुपये नियमबाह्यरित्या ओम बिल्डिंग मटेरियलला देण्यात आले. वास्तविक ही रक्कम कृष्णकुमार बिल्डिंग मटेरियलला देणे अपेक्षित होते. वर्ष 2020 ते 22 पूरक 15 लाख रुपयांपैकी 1,50,000 रुपये चुकीच्या पद्धतीने आरटीजीएस करण्यात आले. वर्ष 2022 ते 23 8 नोव्हेंबर 2023 रोजी प्राप्त 12,87,549 रुपयांपैकी 8,83,404 रुपये पुन्हा ओम बिल्डिंग मटेरियलला तर 3,78,601 रुपये अंजली सायकल बारला वळवण्यात आले. या व्यवहारांमध्ये सरपंच, सचिव आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. जंगी स्वागत आणि सत्कार. मंत्रालयाच्या अंतिम आदेशानंतर पिपरिया ग्रामपंचायतीची सूत्रे आता गुनाराम मेहर यांच्या हाती आली आहेत. आज पदभार स्वीकारताना माजी सरपंच मधुताई धीरेंद्र अग्रवाल, भाजप नेते रामलाल डिब्बे, ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. नूतन प्रभारी सरपंचांचे गुलाल उधळून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हा भ्रष्टाचाराविरुद्धचा आणि सर्वसामान्य जनतेचा विजय आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फटाक्यांच्या आवाजात गावकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केले. पुढील कारवाईकडे लक्ष. सरपंच अपात्र ठरल्यानंतर आता या घोटाळ्यात सामील असलेल्या इतर दोषींवर आणि संबंधित कंत्राटदारांवर प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण सालेकसा तालुक्याचे लक्ष लागले आहे.